Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। समोर जरी मोठे उमेदवार असतील तरी आमच्या पाठीमागे पवार साहेबांसारखी ताकद आहे। दादा जसे तुम्हाला वाटत असतील नेहमी दरवेळेला ते तसेच असतात असं नाही की पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळेच भगवद्गीता पण मी वाचली मागच्या महिन्यात आणि त्याच्यामुळे कुठेतरी तो डिलेमा गीता वाचल्यानंतर थोडाफार कमी झाला। पवार साहेब तेव्हा दादांच्या पाठीमागे होते त्याच्यामुळे हे सगळं यश त्यावेळेला दादांना मिळालं। तर दादा जरी इथं बारामतीचं प्रतिनिधी म्हणून काम करत असले तरी पवार साहेबांचा संपर्क लोकांसोबत काय तुटला नाही। दादांनी यावं कुटुंब तर एकच आहे मी असं राजकीय दृष्ट्या आणि मला खात्री आहे की दादा आणि त्यांचं सगळं कुटुंब ते सगळे येतील। नाही पवार साहेबांनी पण लग्न आमदार झाल्यानंतर केलेलं, मग एखाद्या वेळेस आपलं पण तसं होईल। अच्छा, आमदार झाल्यानंतरच लग्न। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्यामुळं अवघ्या देशभर महाराष्ट्राची चर्चा आहे आणि त्यातही चर्चा आहे की केवळ आणि केवळ बारामतीची। बारामतीत काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो देशभरात विचारला जातोय। त्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये बारामतीमध्ये चमत्कार घडला, कारण जी गोष्ट कदाचित शक्य वाटत नव्हती ती गोष्ट बारामतीनं करून दाखवली आहे। म्हणजे बारामतीच्या जनतेनं ज्या अजितदादा पवार यांना 1,65,000चं लीड दिलेलं होतं त्या जनतेनं सुनेत्राताई पवार यांना मात्र 48,000नं पिछाडी बसवलं। त्यामुळं बारामतीकडं अवघ्या देशाचं लक्ष, महाराष्ट्राचा रिझल्ट एकीकडे आणि बारामतीचं एकीकडे अशी सगळी परिस्थिती। आणि म्हणूनच बारामतीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार, जे स्वतः शरद पवार यांचे नातू आहेत आणि अजितदादा पवार यांचे सख्खे पुतणे आहेत, ते आज आपल्यासोबत आहेत। युगेंद्र दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे। आपली पहिलीच भेट आणि पहिल्यांदाच आपला योग येतो असा गप्पा मारण्याचा। हरकत नाही, पण तुम्हाला कधी असं वाटलं होतं की कधी स्वप्नात तरी असं आलं होतं का की अशा पद्धतीनं आपल्याला आपल्याच काकांविरोधात लढण्याची वेळ येईल? कधीच मला वाटलं नव्हतं, स्वप्नात पण ते आलं नव्हतं। कधीच मला वाटलं नव्हतं की अशी एक काहीतरी एक परिस्थिती निर्माण होईल। पण आता जे काय झालं गेल्या वर्षभरात आपण सगळ्यांनी ते बघितलं आणि आता ती परिस्थिती तशी निर्माण झाली त्याच्यामुळं आता सिच्युएशन तयार झाली। तुम्हाला काय ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे असं मधून माणसाला रिअलायझेशन होतं ना की आपल्यासमोर कोण लढतंय, आपल्यासमोर ज्या वेळेला रिअलायझेशन होतं की आपल्यासमोर अजितदादा पवार आहेत, त्यावेळेला काय येतं मनामध्ये? त्यावेळेला एक दुसरं पण रिअलायझेशन येतं की समोर जरी मोठे उमेदवार असतील तरी आमच्या पाठीमागे पवार साहेबांसारखी ताकद आहे, त्याच्यामुळे ते मग नंतर न्यूट्रल होऊन जातं। ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला आधी पण विचारले गेले पण तरी सुद्धा तुम्ही फार माध्यमांशी बोलत नाही, जे काही तुकड्यामध्ये बोलता, पण ज्या वेळेला अजितदादांनी शपथ घेतली 2022 मध्ये त्यावेळेला सगळं जवळपास कळत नव्हतं, म्हणजे की कोण कुठे आहे काय आहे। थेट लोकसभेच्या आधी ती भूमिका जाहीर झाली कारण सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये उमेदवार दिल्यानंतर कुटुंबाचे। पण 2022 नंतर अजितदादांनी तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही काय करताय, कुठे आहात, काय काम करताय सध्या? नाही, दादा मला तेव्हा अनेक वेळा भेटले आणि तेव्हा मी कधी राजकारणामध्ये नव्हतो, मी समाज कामामध्ये व्यस्त असायचो। सामाजिक कामांमध्ये मी तिथं बऱ्याच वर्षापासून मी काम करत आलोय आणि त्याच्यामुळं कधीच या गोष्टींवर चर्चा करण्याचा कधी योगच आला नाही। कधीच नाही, म्हणजे त्यांनी तुम्हाला बोलवलं नाही कधी? नाही, कधीच। ज्या वेळेला तुम्ही ओपनली पाठिंबा शरद पवार साहेबांना जाहीर केला आणि तुम्ही थेट मैदानात आला त्यावेळेला कधी फोन नाही आला त्यांचा? नाही, त्यांनी तेव्हा माझ्याशी ते बोलले की युगेन असं कसं काय आपण म्हणजे तुम्ही करताय, पण शेवटी तुम्ही नवीन पिढी आहात आणि सगळ्यांना एक अधिकार असतो, सगळ्यांना एक स्वातंत्र्य असतं आणि लोकशाही आहे, ते पण त्यांनी समजून घेतलं। आणि जे कुटुंबाच्या बाहेर आहेत किंवा जे सगळे बाहेरची लोक असतील त्यांना हे आश्चर्य वाटलं, पण जे कुटुंबात आहेत त्यांच्यासाठी हे अजिबात वेगळं नव्हतं किंवा त्यांना ते आश्चर्य वाटलं नाही, कारण लहानपणापासून मी पवार साहेबांसोबतच आहे। मग ते अभ्यास दौऱ्या असतील किंवा त्यांच्यासोबत मुंबईमध्ये चव्हाण सेंटरला असेल, कोकण दौरा केलाय,
मी नेहमी पवार साहेबांना भेटत आलोय, त्यांच्याकडून मार्गदर्शन मी घेत आलोय, त्यांच्या सोबत मला राहायला नेहमी आवडतं आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये कुणालाच काय असं वेगळं वाटलं नाही की मी पवार साहेबांची साथ घेतली. हा प्रश्न मला पुढे एलोबरेट करतो. तुम्ही म्हणाल की अजितदादांनी समजून घेतलं. अजितदादा कसं समजावतात माहितीये तुम्हाला कशा भाषेत फोन आला होता? दादा ज्यावेळेला फोन करतात त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की दादा कशा पद्धतीने समजावतात. तसं नाहीये. त्यांचं शेवटी कुटुंबामध्ये एखाद्या वेळेस ते वेगळे असतील आणि दादा जसे तुम्हाला वाटत असतील नेहमी दरवेळेला ते तसेच असतात असं नाही. अच्छा, आता तुम्ही ज्याला म्हणाल की काही वेगळं नव्हतं, पण ज्यावेळेला 2019 शपथविधी झाला त्यावेळेला तुमची काय भूमिका होती? त्यावेळेला पण तुम्ही पवार साहेबांसोबत? मी पवार साहेबांसोबतच होतो. माझे त्यावेळेला माझे आई वडील दादांसोबत होते. आई वडील शपथविधीला गेलेले. त्यावेळेला पण मी माझ्या आई वडिलांना सांगितलेलं की मी साहेबांना सोडणार नाही, मी साहेबांसोबतच राहणार आणि त्यावेळेला पण मी साहेबांसोबतच होतो. त्यावेळेला पण दादांना माहिती होतं की तुम्ही काय आले? माहिती होतं. आणि मग काय म्हणाले? 80 तासानंतर काय म्हणाले? काय नाही. का वेळ छोटा होता त्यामुळे काय म्हणाले नाही? काय बोलले नाही. दादाच त्यावेळेला परत आले, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला. तुम्हाला कधी कळालं की आपल्याला बारामतीतून लढायचं? मला खरं तर परवा जेव्हा जयंत पाटील साहेबांनी ते माझं नाव जाहीर केलं तेव्हाच मला ते कळालं की आपण उमेदवार आहे. 4 महिने आधीपासून माहिती होतं, 6 महिने आधीपासून माहिती होतं. ते म्हणजे काय की तेव्हा ती चर्चा होती, पण अधिकृतपणे मला ते तेव्हाच कळालं. नाही तर मला कुणी सांगितलं नव्हतं की असं असं आपल्याला करायचंय, लढायचंय. जेव्हा परवा जयंत पाटील साहेबांनी यादी वाचून दाखवली तेव्हा माझे दौरे चालू होते आणि त्याच वेळेला मला कळालं की आता आपल्याला इथं लढावं लागेल आणि मग आपण आता पुढची तयारी आपण सगळी सुरू केली. पण इथं मी फिरत होतो, काम करत होतो, बऱ्याच वर्षापासून मी काम करतोय. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पत्रकारांना आणि सगळ्यांना वाटलं असेल की जर उमेदवार कोण असतील तर एखाद्या वेळेस ते युगेंद्र पवार असल्याची शक्यता आहे. पण तुम्हाला म्हणजे ज्यावेळेला नाव जाहीर झालं त्यावेळेला तुमची काय भावना होती? एक आनंद पण वाटला, समाधान वाटलं आणि पवार साहेबांना मी आभार व्यक्त केला, जयंत पाटील साहेबांना, सुप्रियाताईंना. आणि तेव्हा वाटलं की आता जबाबदारी आपली वाढली आहे आणि बारामतीकरांसाठी आपल्याला जसं आपण काम करत आलोय तसं आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आता कष्ट घ्यावे लागतील. त्यांच्यासाठी आपल्याला दिवस रात्र पळावं लागेल, काम करावं लागेल. ते आता बऱ्यापैकी मी करत आलोय, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला द्यावं लागेल, कष्ट घ्यावे लागतील आणि त्यांच्यापर्यंत जाऊन जे काय आता त्यांच्या अडचणी असतील, एक सेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मला ते त्यांचे अडचणी सोडवावे लागतील आणि ते मी करीन. मला काही या सगळ्या राजकारणाला महाभारताची उपमा द्यायची नाही, पण मला असं वाटतं की तुमचा अर्जुन राहायसारखं वाटतं की आता समोर कोण आहे, तर समोर काका आहे, समोर चुलत भाऊ आहे, समोर काकी आहे, कुटुंबातले सगळे लोक आहेत, त्यांच्या विरोधात लढायचं. डिलेमा नाही आला तुम्हाला? नाही, मला पण कधीतरी ते तसंच वाटतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही हा प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळंच भगवद्गीता पण मी वाचली मागच्या महिन्यात आणि त्याच्यामुळं कुठेतरी तो डिलेमा गीता वाचल्यानंतर थोडाफार कमी झालाय. तुम्हाला काय सांगितलं गीतेने? मग त्याच्यामधून तुम्हाला डिलेमा कमी झाला ते ठीक आहे, पण काय सांगितलं गीते? खूप काही काही गोष्टी आहेत. म्हणजे भगवद्गीता शेवटी जे कृष्ण अर्जुनाला ते सांगत असतात. अर्जुन पण एका संभ्रमात येतात कारण त्यांची पण परिस्थिती थोडीफार तशीच झालेली असते. मग ते त्यांना एक निरोप देतात, ते सांगत असतात. बऱ्याच गोष्टी आहेत. खूप मोठं एक पुस्तक आहे. आज ते मी त्याच्यावर बोललो तेवढं ते कमी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एक सजेशन देईन की तुम्ही पण एकदा ते वाचा. खूप आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं. पण एक जर गोष्ट त्याच्यातून तुम्हाला सांगायची असेल तर आपण आपलं धर्म करत राहिलं पाहिजे आणि
मला वाटतंय की मी सत्यासोबत राहिलो, माझ्या आजोबांसोबत राहिलो, जिथं होतो आज पण मी तिथं आहे आणि मला त्या पद्धतीने माझं काम करायचंय. काय चूक केली दादांनी असं वाटतं? दादांना म्हणजे ते कायम असं म्हणतात की शरद पवार साहेबांनी 4 वेळेला चर्चा केलेली होती आणि मग आम्हाला 5 वेळेला पण चर्चा करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला. काय चूक केली अजित पवार? नाही, आता काय, शेवटी हे सगळे वरिष्ठ लेवलचे प्रश्न आहेत आणि चर्चा करायची, ठीक आहे, आपण अनेक वेळेला चर्चा करत असतो, पण पुढचं पाऊल घ्यायचं की नाही हा निर्णय शेवटी पवार साहेबांचा असतो आणि तो निर्णय पवार साहेबांनी घेतला नाही. तुम्हाला काय वाटतं अजित पवारांची सर्वात मोठी चूक तुम्हाला तुमच्या दृष्टीनं ही वाटते की ते भाजपसोबत गेले, की तुम्हाला ही चूक वाटते की ते शरद पवारांना सोडून गेले? माझ्या दृष्टीने दोन्ही पण दुर्दैव आहे, पण चूक आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, कारण एखाद्या वेळेस त्यांचे पण काय कारणं असतील ज्याच्यामुळे त्यांनी ते केलं. त्याच्यावरती मी बोलण्या इतका मी तेवढा मोठा नाही. पण कुठली गोष्ट मोठी तुम्हाला जास्त धक्का देऊन गेली? त्यांनी शरद पवारांना सोडलं याने साहेबांना जास्त धक्का बसला की साहेबांना धक्का नाही, एक वाईट वाटलं. आपण सगळे एकत्र होतो आणि सगळं चांगलं जात होतं, सगळी सूत्र दादांच्याच हातामध्ये होती आणि तरी पण साहेबांना सोडणं हे मला योग्य वाटलं नाही. तुम्हाला असं वाटतं ईडी आणि सीबीआय किंवा बाकीच्या ज्या चौकशांचा दबाव होता, कारखान्यांची प्रकरणं होती दादांच्या, ती जर प्रकरणं नसती तर कदाचित दादा गेले नसते? नाही, आता मला माहिती नाही, शेवटी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तुम्हाला म्हणजे मला या इलेक्शनकडे यायचे, पण मी फक्त बॅकग्राऊंड म्हणून 4-5 प्रश्न विचारतो. ज्या वेळेला काकी उभ्या राहिल्या निवडणुकीमध्ये तुमच्या आत्याच्या विरोधामध्ये, सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये, त्यावेळेला तुमच्या कुटुंबामध्ये बोलणं झालं की हे योग्य नाहीये किंवा काकींनी लढू नये? तुमच्या म्हणजे बापूंनी किंवा तुमच्या आईंनी सांगितलं दादांना? हो, सांगितलं, खूप वेळा सांगितलं, खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला. मी नव्हतो, पण माझ्या वडिलांनी तेव्हा खूप वेळा त्यांना सांगितलं. पण काय त्याचा परिणाम झाला? आता झाला नाही, लोकसभा आली गेली. काय काय तुम्हाला असं वाटतं की कशामुळे ज्या बारामतीने दादांना डोक्यावर घेतलं, ज्या बारामती दादांचं लीड गेल्या वेळेला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं लीड होतं आणि त्या बारामतीमध्ये दादांना ज्याला काकी उभे आहेत तुमच्यासमोर किंवा दादांच्या पत्नी उभे आहेत त्यावेळेला 48,000 त्यांना पिछाडीवर जावं लागलं? काय बारामतीकरांच्या डोक्यात असं मला वाटतं? तुम्ही फिरताय, तुम्ही बघताय, असं का व्हावं? तुम्हाला अपेक्षित होतं एवढं लीड सुप्रियाताईंना? आम्हाला अपेक्षित होतं, कारण शेवटी त्यावेळेला जेव्हा दादा पण निवडून येत होते, जेव्हा दादांना पण जेव्हा लीड मिळत होतं, तेव्हा त्यांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि बारामतीकर पवार साहेबांना मानणारी ही सगळी लोक आहेत आणि पवार साहेब तेव्हा दादांच्या पाठीमागे होते, त्याच्यामुळे हे सगळं यश त्यावेळेला दादांना मिळालं आणि आज पण सगळे बारामतीकर पवार साहेबांच्याच पाठीशी आहेत. पवार साहेब एवढी वर्ष बारामतीकरांनी पवार साहेबांना साथ दिली, मला वाटत नाहीत की बारामतीकर पवार साहेबांना विसरतील. अच्छा, पवार साहेब वगळता दादा काय आहे तुमच्या? पवार साहेब वगळून दादा काय आहे? माझे काका आहेत. त्यापेक्षा जास्त काय? माझे काका आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत. म्हणजे जर पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागे नाहीये तर त्यापेक्षा अधिक काही नाहीये असं तुम्हाला सांगायचं? नाही, म्हणजे माझे काका आहेत ते, एक आपल्या राज्यातले ते ज्येष्ठ नेते आहेत, आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. अजून काय असावेत अशी तुमची काय इच्छा आहे की त्यांनी ते काय? असं वाटत नाही की तुम्ही 6 महिन्यांपूर्वी राजकारणात आलाय तुमच्या बोलण्यावरून? काय आता बऱ्याच शेवटी कुटुंबामध्ये लहानपणापासून सगळे राजकारणात आहेत, सगळे म्हणजे बरीच लोक आहेत, त्याच्यामुळं त्या वातावरणामध्ये आपण मोठे झालोय. थोडंफार आपण इथून तिकडून एखाद्या वेळी शिकत असतो. तुम्हाला असं वाटतं की आता एक नवीन बारामतीमध्ये आता सुरू झालेली आहे, कारण नव्या दादांचा युग चालू झालेला आहे आता आणि ते युगेंद्र पवार आहे. दादांनी केलं, पण आता एक नवीन दादा बारामतीमध्ये आले. नाही, मला एक काय दादा किंवा असं व्हायची इच्छा पण नाहीये. मला एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक लोकांचा सेवक म्हणून मला खरोखर तसं काम करायला आवडेल, कारण बारामतीकरांना आज त्याची गरज आहे.
कोणतरी त्यांच्यामध्ये पाहिजे जो इथं राहील, त्यांच्यामध्ये मिसळेल, जो वेळ देईल, त्यांच्या गावोगावी जाईल, फिरेल, वाड्या वस्त्यांमध्ये जाईल आणि तिथं जाऊन जे काही त्यांचे प्रश्न आहेत, किरकोळ अडचणी असतील, थेट ज्यांच्याशी ते बोलू शकतात, संपर्क करू शकतात, एक हक्काचा माणूस म्हणून मला त्यांच्यासाठी काम करायला आवडेल. एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून मला बारामतीच्या जनतेची एक प्रामाणिकपणे सेवा करायला आवडेल आणि त्या पद्धतीने मला पुढे जायचंय. दादा हे सगळं करत नाही. ते त्यांच्या पद्धतीने करत असतील, पण मी तुम्हाला मला काय करायला आवडेल. की हक्काचा माणूस जो वाड्या वस्त्यांवर फिरेल, म्हणजे म्हणून मी तुम्हाला नाही, दादांचं काय आहे, शेवटी पूर्वी त्यांनी केलं असेल, नाही असं नाही, पण आता दादांच्या जबाबदाऱ्या खूप वाढलेत. ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अख्ख्या राज्याचं बघावं लागतं, अख्खं राज्य त्यांना सांभाळावं लागतं. त्याच्यामुळं त्यांचे जबाबदाऱ्या खूप वाढले, ते खूप मोठे नेते आहेत. पण ज्यांच्यावर त्यांनी इथली जबाबदारी सोपवली आहे, इथं जे स्थानिक पुढारी आहेत, जे स्थानिक इथले पदाधिकारी आहेत, ते हे सगळं करत नाहीत. काय करतायत ते सध्या? काय करतायत आता ते तुम्ही आलाय बारामतीमध्ये, तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता बाहेर फिरल्यावर ते लोकच तुम्हाला सांगतील की ते काय करतायत आणि कसं वागतात ते. तुमच्या भाषणांमध्ये पण मी बऱ्याच उल्लेख बघितला, मलिदा गँग. हे काय आहे? काय पद्धतीने चालू आहे? लोकांना कळावं म्हणून मी प्रश्न विचारतो. आणि मलिदा गँग हे फक्त मी नाही, पण लोकांमध्ये चर्चा आहे बाहेर की असं मलिदा गँग म्हणजे सगळे जे लाभार्थी आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जी गव्हर्नमेंट शासनाची कामं घेतात, ठराविक ठेकेदार आहेत, ठराविक गाव पुढारी आहेत, हे सगळेच त्या मलिदा गँगमध्ये आलेत. आणि मी बोललो नाही, पण बारामतीचे जे युवक आहेत, जे तरुण पिढी आहे, त्यांच्यामध्ये ही जास्त चर्चा आहे आणि हे नाव त्यांनीच या सगळ्या लोकांना ठेवलंय. मग मलिदा गँगचे पुढारी झालेत दादा असं तुम्हाला वाटतं अलीकडच्या काळामध्ये? कारण दोन्ही झाले. अच्छा, म्हणजे मलिदा गँगलाच फक्त बारामतीच्या विकासाचा फायदा होतो, बाकी अन्य कुणाला होत असं बारामतीकरांना वाटतंय. पण अशी कुठली कामं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की ही कामं बघितली तर याच्यामध्ये केवळ याच लोकांना फायदा झालेला वाटतोय बारामतीला? भरपूर काम आहेत. आता जे काही कॉन्ट्रॅक्ट इथं येतात किंवा जो काही निधी इथं आणला जातो, एखादी इमारत जर बांधायची असेल किंवा कुठला तरी रस्ता जर आपल्याला करायचा असेल, तर ठराविक तीच लोक आहेत ज्यांना सगळी ती कामं जातात, सगळे ते कॉन्ट्रॅक्ट मिळतात. कामं देणारी पण तीच लोक आहेत आणि हे कुठंतरी आता बदललं पाहिजे आणि लोकांना ते बदलायचंय. तुमच्यासमोर हे बदलण्याचं मोठं आव्हान आहे आणि त्याच्या आधीचं आव्हान आहे ते इलेक्शनचं आव्हान आहे. आणि ठीक आहे, सुप्रियाताईंना 48,000चं लीड मिळालं, त्या 1.5 लाखांनी निवडून आल्या. पण दुसऱ्या बाजूला बारामतीकरांनी आतापर्यंत गेल्या 40 वर्षात दादांना बघितले आणि केंद्रात जर काम असेल तर साहेबांना, त्यांचा रोजचा संपर्क दादांशी आहे. आता ही 40 नाही, एक 25-30 वर्ष, 25 वर्ष, कमीत कमी 25-30 वर्ष. 30 वर्ष. तर आता ही सगळी सवय लागलेली आहे लोकांना, बारामतीच्या लोकांना. आता तुम्ही पण आहात, तुम्ही पण वेगवेगळ्या संस्थांवरती काम करतायत, तुमच्याकडे पण लोक येत आहेत, जात आहेत, तुम्हाला पण भेटले. हा वोटर शिफ्ट करणं तुमच्याकडे हे चॅलेंज आहे की पवार साहेबांमुळे ते चॅलेंज तुम्हाला वाटत नाही? साहेब आपल्या सोबत असल्यामुळं ते मला तेवढं चॅलेंजिंग वाटत नाहीत. आणि इथं दादा जरी इथं बारामतीचं प्रतिनिधी म्हणून काम करत असले तरी पवार साहेबांचा संपर्क लोकांसोबत काय तुटला नाही. पवार साहेब लोकांसोबत नेहमी भेटतात. कोणी आज पण गोविंद बागेला जाऊन पवार साहेबांना भेटू शकतं. कुठलाही व्यक्ती पवार साहेबांना भेटतो, साहेब त्यांचं काम मार्गी लावतात. त्याच्यामुळे साहेबांचा कनेक्ट बारामतीकरांसोबत काल पण होता, आज पण आहे आणि खूप चांगला असा कनेक्ट आहे. साहेबांनी इथं सामाजिक परिवर्तन केलं, कुटुंबांना उभं केलं, वैयक्तिक लोकांची भरपूर कामं केली. ज्या लोकांना कुठं काय बाहेर नोकरी पण मिळाली नसती, आज ते तिथं उच्च शिक्षित झालेत आणि चांगले त्यांना तिथं नोकऱ्या मिळालेत. अनेक लोकांना आज पोलिसमध्ये संधी मिळाली आहे, शिक्षक झालेत, वकील झालेत, इंजिनियर झालेत. साहेबांनी शिक्षण संस्था काढले. हजारो विद्यार्थी
गेले 50 वर्ष इथं शिकतायत, ग्रॅज्युएट होत आहेत. हा आपण खरा विकास म्हणतो किंवा शाश्वत विकास म्हणतो. आणि ह्या पद्धतीचा विकास पवार साहेबांनी केला आणि त्याच्यामुळं जी जनता आहे, स्वाभिमानी जनता आहे, ती ठामपणे पवार साहेबांसोबत असेल आणि साहेबांना ते विसरू शकत नाही, विसरणार नाही. तुम्हाला तुम्ही विधान लोकसभेतलं एक भाषण दादांचं तुम्ही ऐकलं असेल, ते बारामतीचंच भाषण तुम्हाला असं वाटतं. त्या भाषणामध्ये दादा म्हणाले की बारामतीत काय होतं ज्या वेळेला मी आलो राजकारणामध्ये 82-83 साली कधीतरी 89 मला वाटतं इलेक्शनच्या वेळेला, तर त्यावेळेला बारामतीमध्ये काय होतं, एकच संस्था होती, ह्या संस्था सगळ्या कधी आल्या, मी राजकारणामध्ये आल्यानंतर आल्या, हे सगळं वाढवलं. त्यांना सूचित असं करायचं होतं की पवार साहेबांनी बारामतीचा विकास केला हे खरं नाहीये, खरा विकास दादांनी घडवून आणला. ते बारामतीची जनता ठरवेल की कोणी खरा विकास केला आहे आणि तुम्ही हा प्रश्न स्थानिक लोकांना विचारा, ते तुम्हाला योग्य ते उत्तर देतील. 25 वर्ष दादा म्हणजे सक्रियपणे कुठल्या ना कुठल्या पदावरती आहे. म्हणजे आमदार तर होते, पण मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, मग ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री, या सगळ्या पदांवरती होते. तुम्हाला त्यानंतर सुद्धा बारामतीमधले प्रश्न अजून सोडवायचे बाकी आहे? भरपूर प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत. आणि पवार साहेबांनी सामाजिक परिवर्तन जसं केलं, जो समाजाचा विकास केला, शाश्वत विकास केला, ज्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांचा फायदा झाला, त्या पद्धतीचा विकास आता बारामतीमध्ये आपण केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण इथं पुढं काम करणार आहे. तुम्हाला आता दादांकडे बघितल्यावर काय वाटतं? कारण दादा बदललेले दिसतात. दादांकडे एक नवीन डिझाईन बॉक्स आहे की सगळं म्हणजे बारामतीमध्ये पण कार्यक्रम झाला, सगळं गुलाबी वातावरण झालं होतं. महिलांना 1500 रुपये, दादाचा वादा आणि लाभाचं बळ घेऊन दादा राज्यभर फिरतात. आता बारामतीमध्ये पण येणार आहे. काय शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत, ते माझे काका आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांना पुढं कसं जायचंय. त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टींवर मी बोलण्या इतका मोठा नाही. पण मी राजकीय दृष्ट्या विचारतो, ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे. बोलावं लागणार आहे. पण शेवटी रुपये दिलेत ना, 7,500 रुपये अहो 1500, हो, पण 1500 रुपये जरी दिले असतील तरी आमचे बहिणी खूप हुशार आहेत, त्यांना ते सगळं कळतं, दिसतं. 1500 रुपये दिले, पण ह्या खिशातून 5000 रुपये जास्त गेले, म्हणजे आपल्या घरातून जास्त पैसे बाहेर जात आहेत. कारण आता तेलाचा डब्बा 600 रुपयांनी वाढला. जे आपलं पूर्वी 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर होतं ते आता 500 रुपयावर गेलंय. खोबरं वाढलंय, डाळी वाढलेत, गॅस सिलेंडर वाढलंय, साधा आपला मोबाईल रिचार्ज पण वाढलाय. त्याच्यामुळे महागाई एवढी भयानक वाढत गेली आहे या 2 महिन्यामध्ये. आणि योजना आली आणि आता थांबवली पण, आणि 2 महिन्यात ती योजना थांबली. पण ही जी महागाई वाढली, तेलाचा डब्बा जो 500-600 रुपयांनी वाढला, डाळ, खोबरं, स्टॅम्प जे 100चं 500 झालं, ते परत कमी होणार आहे का? ते कमी नाही होणार आहे आणि ते कमी झालं नाही. आणि माझ्यापेक्षा किंवा मी सांगण्यापेक्षा जेव्हा हे सगळे आपले बहिणी, आता दिवाळी 7 दिवसावर आली, जेव्हा हे सगळे बहिणी किराणा दुकानात जातील आणि सगळं दिवाळीचं सामान जेव्हा ते विकत घेतील, तेव्हा ते त्यांच्याच लक्षात येईल. तुम्हाला असं वाटतं या योजनेचा फायदा होणार नाही? 3 गॅस सिलेंडर फुकट देणार आहेत, वीज पंपाचं बिल भरायचं नाहीये तुम्हाला, परत अप्रेंटिसशिप योजना आहे, 6000 रुपये, शेतकरी सन्मान. काय एकतर लोकसभेच्या नंतर हे सगळे योजना आलेत, मग लोकसभेच्या नंतर त्यांना हे सगळं का करावं लागलं हे पण तुम्ही सगळ्या पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे की जर करायचंच होतं तर आधी करायला पाहिजे होतं. एखाद्या वेळेस जास्त फायदा लोकांना झाला असेल. आणि बहिणींना पण त्यावेळेला म्हणजे योजनेचा फायदा घेऊ नका असं मी कधीच सांगितलं नव्हतं. कारण हे शासनाचे पैसे, तुमचे माझे आपले पैसे, म्हणजे जे आपण टॅक्स भरतो त्याच्यातूनच ही योजना त्यांनी दिली आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर पैसे ते तिथून मिळत असतील तर मग आपण का सोडायचे. मी स्वतः काही बहिणींचे तिथं फॉर्म भरलेत आणि ह्या योजनेचा लाभ मी त्यांना तिथं करून दिलाय. पण ह्याच्यामुळं महागाई किती वाढवली हा पण तो एक
मेन मुद्दा आहे. पण आता मुद्दा असा आहे की दुसरीकडे तुमच्यासमोर आव्हान आहे की दोन पद्धतीचं आव्हान आहे. बघा आता हा दिले भाजपने की बटेंगे तो कटेंगे, काय दिलंय, बटेंगे तो कटेंगे. कुणी दिलंय? भाजपचे नेते ते सगळे ट्विट वगैरे करतात. विनय सहस्त्रबुद्धेंनी केलं होतं की हिंदू एकत्र राहायला पाहिजे. हा. हिंदू वाटला गेला तर प्रॉब्लेम आहे. कारण मुसलमान समाजाने महाविकास आघाडीला एक हाती मतदान दिलं आणि त्यामुळं तुमचा विजय झाला असं त्यांचं म्हणणं. आणि येत्या विधानसभेमध्ये तसं होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे, म्हणून त्यांनी ती हार. नाही, मी एकतर ह्याच्यावर विश्वासच करत नाही. मला हे राजकारण कधी पटलंच नाहीये. मुळात मी शिवशाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी होळकरांचा मी विचाराचा एक मुलगा, एक माणूस आहे. नेहमी लहानपणापासून फक्त पवार साहेब ह्या विचाराचे आहे त्याच्यामुळे नाही, पण कधीच मला हे काय म्हणतो कम्युनल गोष्टी मला कधीच पटले नाहीत. कारण जर आपल्याला एक समाज म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाहीत, मग ते कुठलीही जात असो, धर्म असो, काहीही असू दे, शेवटी सगळे आपण माणसं आहोत आणि एक माणुसकी आपण जपली पाहिजे. आणि लोक एकत्र जेव्हा येतात मगच काहीतरी आपण चांगलं मोठं समाजासाठी करू शकतो. आणि कशाला आपल्याला असं करायचंय? शेवटी सगळे आपले मित्र असतात. आपण कोण बघत नाही की हा कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हा कोण आहे, काय आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र आपण समाज म्हणून पुढे गेलं पाहिजे, ह्या मताचा मी. पण हिंदू आक्रोश मोर्चे वगैरे पण भाजपकडून काढले जातात, त्याचा प्रचार पण मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुमच्याकडे पण बारामतीच्या परिसरामध्ये पण काही ठिकाणी निघाले होते. ठीक आहे, तो त्यांचा अजेंडा असेल किंवा हे ते त्यांचे विचार असतील, पण आमचे विचार तर तसे अजिबात नाहीये. दादांची घुसमट होते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते? कारण भाजपचा एक वेगळा विचार आहे. दादा म्हणतात मी सेक्युलर विचाराने चाललेलो आहे, मी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. ते होत असेल, पण होतीये की नाही हे त्यांनाच माहिती आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण तुम्हाला मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण विशाळगडची दंगल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांची वक्तव्य होती की इथं हिरवा अतिक्रमण वगैरे आहेत आणि दादा दुसऱ्या दिवशी जाऊन भेट झाले. तर घुसमटबाई त्या अंगाने की त्यांचा जो voter आहे, तो तुमचा पण voter आहे. आणि काय एकतर थोडंफार ते होत असेल, अजिबात होतच नसेल असं आपण कसं म्हणून चालणार? कारण शिवसेना किंवा भाजप हे कम्युनल पक्ष आहे, त्याच्यामुळं काम करताना एखाद्या वेळेस थोडं होत असेल, पण मी त्याच्यावर मला ते सांगता येणार नाही. तुम्हाला ते त्यांनाच विचारावं लागेल. पण दादांची जी सवय होती काम करतानाची ती एकदम अशी धमक ठेवून काम करायची सवय होती. या सरकारमध्ये एकदम जोरदार आक्रमकपणे काम करण्याची सवय होती दादांची. त्यांचा आवाज म्हणजे प्रशासनामध्ये पण, पालकमंत्री असताना पण. आता असं दिसतंय तुम्हाला की दादा जुन्या पद्धतीनंच काम करतात. जुने दादा तुम्हाला दिसतात का? खरंच दिसत नाही तशी का? जरा बदल झाला त्यांच्या ह्याच्यात? थोडंफार जरा शांत झालेत असं आम्हाला दिसतंय, पण चांगली गोष्ट आहे. चांगली कशी म्हणजे? आता जुने दादा बघायची सवय असल्यानंतर तुम्हाला हे दादा बघवले जातात का? असं फारच जरा कोमेजून गेलेले. आता काय त्यांच्यावर काय आहे की शेवटी ते माझे काका पण आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलणं हे मला योग्य वाटत नाही. दुसरा एक मुद्दा होता की तुम्ही फेक नॅरेटिव्हचा वापर केला लोकसभेमध्ये. इथं बारामतीमध्ये पण केला तुम्ही. म्हणजे फेक नॅरेटिव्ह भाजप म्हणते की तुम्ही संविधान बदलाचं फेक नॅरेटिव्ह चालवलं. जे संविधान बदलणारच नव्हतं तुम्ही लोकांमध्ये जाऊन खोटा प्रचार केला. पण फेक नॅरेटिव्ह कसं म्हणू शकता? भाजपचे काही संसद आमदार स्वतःहून ते म्हणालेत की आम्हाला संविधान बदलायचंय. स्वतः ते तिथं म्हणालेत. 2 मेंबर ऑफ पार्लमेंट भाजपचे ते म्हणालेत की आपल्याला बदलायचंय, त्याच्यामुळे आम्हाला 400 मतं पाहिजेत. मग फेक नॅरेटिव्ह कसं होऊ शकतो? दादा पण म्हणतात की हे चुकीच्या पद्धतीने पसरवलं गेलं. मोदींनी सांगितलं होतं सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ते नंतर सांगितलं. शपथविधी घेताना त्यांनी सांगितलं, आधी नाही. आधी तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी प्रयोग करून बघितले? मला माहिती नाही. आता ह्याच्यावर हे सगळे वरच्या खूप मोठे गोष्टी आहेत, त्याच्यामुळं मी इथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इथं काम करतोय. त्याच्यामुळे हे काय सगळे मोठे जे नेते आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील. बेरोजगारी आणि महागाई हे 2 मुद्दे तुम्ही सातत्याने मांडताय. पण बारामतीचा जर परिसर बघितला तर हिरवागार परिसर आहे, MIDC आहे. या सगळ्यानंतर सुद्धा रोजगाराचा प्रश्न काही सुटत नाही आणि तो काही केवळ तुमच्या मतदारसंघामध्ये नाही, खूप
सगळ्या म्हणजे देशभराकडे काय उत्तर आहे तुमच्याकडे किंवा तुमच्या पक्षाकडे किंवा तुम्ही एक युवा अंतरप्रिनर पण आहात म्हणजे सांगतो उद्योजक पण आहात. सांगतो. एकतर आता तुम्ही बोलताना म्हणाला की हिरवागार सगळा इथला परिसर आहे. हिरवागार तो मुळात का झाला? कारण पवार साहेबांनी इथं 40 वर्षापूर्वी पाणी आणलं, नाहीतर हा सगळा दुष्काळी भाग आहे. मग जे सिंचनाचे योजना पवार साहेबांनी आणले मुख्यमंत्री असताना, हे खूप मोठे योजना आहेत. महाराष्ट्र लेवलचे योजना त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये आणले. मग ती जानाई सिरसाई असेल, पुरंदर उपसा योजना, नाझरा धरण पण पूर्वी चव्हाण साहेबांनी ती योजना सुरू केली, पवार साहेबांचं सहकार्य होतं. बारामतीत त्यांनी बंधारे बांधले. आमदार व्हायच्या आधी त्यांनी पाजार तलाव इथं 350 बांधलेत. त्याच्यामुळं आपल्याला अनेक गावं इथं बागायत बघायला मिळतात, कारण साहेबांनी ते पाणी तेव्हा इथं आणलं. फक्त हे नाही, अनेक उपसा सिंचन योजना त्यांनी आणले. आपलं जे शरयू फाउंडेशन आहे, ज्याच्यात मी पण 8-10 वर्ष काम करत होतो, आपण 2000 पेक्षा जास्त विहिरी शेतकऱ्यांना काय म्हणतो मोफत सरकारी अनुदान नाही, फुकट हा मोफत आपण ते खोदून दिले. आपण ओढाखोलीकरण केलं. आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत आलोय 8-10 वर्षापासून. त्याच्यामुळं थोडंफार 1-2% ते आपलं पण योगदान आहे. पण 90-99% जर हे हिरवागार जे परिसर तुम्हाला दिसत असेल, ते कारण पवार साहेबांनी त्या काळात पाण्यावर हे सगळं काम केलं. ते केल्यामुळं आपोआप शेतकऱ्यांना तिथं शेती करण्यासाठी पाणी मिळालं. आणि पाणी मिळाल्यामुळं जे पूर्वी ते ज्वारी बाजरी लावत होते, कपाशी इथं मोठ्या प्रमाणात पूर्वी होती, ते नंतर ऊसाकडे वळाले. एक कॅश क्रॉप त्यांना तिथं मिळाला. साखर कारखाने इथं आले, उभे केले, साहेबांनी वाढवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मग शुगर केन आणि कॅश क्रॉप इथं आल्यामुळं त्या शेतकऱ्यांचं पण आयुष्य पुढं गेलं. आणि कृषी विकास प्रतिष्ठानसारखी त्यांनी तिथं संस्था काढली 50 वर्षापूर्वी. शिक्षण आणि शेतीवर काम करायचं होतं त्यांना. केव्हीकेच्या माध्यमातून आज भारतात 731 केव्हीके, पण पहिल्या क्रमांकाचं केव्हीके आज बारामतीमध्ये आहे. कारण पवार साहेबांना त्या क्षेत्रातली जाणीव आहे, एक आवड आहे, एक काम ते करत राहतात. आणि जो शेतकरी पूर्वी साधारण 30 टन 40 टन ऊस जर काढत असेल किंवा कुठलंही पीक जर 10 टन 20 टन जे काय काढत असेल, तर मग ते त्याचं उत्पादन कसं वाढवायचं, त्याचं यील्ड कसं वाढवायचं, हे त्या केव्हीके मध्ये शिकवलं जातं. आणि जर तुम्ही पूर्वी जर 30 टन एकरी ऊस काढत असाल, तर आज 60-70 काही शेतकरी 100 टन एकरी ऊस काढतायत. आणि त्याच्यामुळे थेट फायदा त्या शेतकऱ्याचा झाला आणि ह्याची जाणीव त्या शेतकऱ्याला आहे. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला की इथं MIDC पण आली. MIDC कुणी आणली? पवार साहेबांनी त्या काळात MIDC आणली. फक्त इथं नाही, तर या सगळ्या अख्ख्या परिसरात MIDC आणले. महाराष्ट्रामध्ये तेव्हा 150 MIDC त्यांनी आणले. आणि तिथंच ते थांबले नाहीत. त्यांचे सगळे संबंध पण एवढे चांगले आहेत की मोठे मोठे उद्योगधंदे पण त्यांनी बारामतीत आणले. मग डायनामिक्स सारखी कंपनी असेल, भारत फोर्ज असेल, पियाजो असेल, फेरेरो असेल, अनेक मोठे मोठे उद्योगधंदे पवार साहेबांनी बारामतीत आणले. इंडियन सिमलेस असेल, आता जे किर्लोस्करांनी घेतलं, हे सगळे इथं धंदे आल्यामुळं, पवार साहेबांनी त्यांना इथं आणल्यामुळं ते बारामतीत का आले? हे पियाजो वगैरे एवढे मोठे कंपन्या आहेत, अख्ख्या देशात कुठेही ते जाऊ शकतात, पण बारामतीत का आले? कारण पवार साहेबांनी त्यांना इथं आणलं, त्यांना सहकार्य केलं, एक चांगलं वातावरण त्यांच्यासाठी तिथं निर्माण केलं, त्यांना मदत केली. त्याच्यामुळे हे सगळे उद्योगधंदे इथं आले. आणि त्या काळात तो बेरोजगारीचा प्रश्न तिथं मार्गी लागला. आपल्या मुलांना मुलींना चांगले तिथं नोकऱ्या मिळाले. पण अलीकडच्या काळात एकही नवीन कंपनी बारामतीत आली नाही. त्याच्यामुळं आपले मुलं मुली शिकत गेले, पण बेरोजगारी पण तेवढी वाढली, कारण नवीन इंडस्ट्री आली नाहीये. नवीन उद्योजकांना आपल्याला इथं आणावं लागेल, नवीन कारखान्यांना आपल्याला इथं आणावं लागेल आणि एक चांगलं पोषक वातावरण त्यांच्यासाठी तिथं तयार करावं लागेल, सहकार्य करावं लागेल, मदत करावी लागेल. आणि ही सगळी कामं
आपण इथून पुढे करणार आहे. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न आहे की दादा सातत्याने म्हणतात की ते आधी पण म्हणाले होते लोकसभेच्या की जर दगाफटका झाला तर मग मी काही उभा राहणार नाही. अजून पण त्यांनी त्यांची उमेदवारी घोषित केलेली नाही. केली त्यांची त्यांची उमेदवारी घोषित केली. तर ते आता इमोशनली मधल्या काळात असं पण म्हणत होते की बघा आता काय नाहीतर मग मी जो उमेदवार देईल त्याचं काम करावं लागेल. तर तुम्हाला असं वाटत होतं की दादा कदाचित निवडणुकीत उभे राहणार नाहीत? तुम्हाला असं कधी वाटलं? मला कधी वाटलं नाही. त्यांनी ते लोकसभेला एकदा नाही पण 2दा ते तसं बोलले की जर आता तुम्ही जे म्हणाला की मिठाचा खडा जर लागला तर मग मी विधानसभेला उभं राहणार नाही असं ते 2-3 वेळा ते तिथं म्हणाले. पण शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आता ते उभे राहिले. तुम्हाला दादा 35 वर्षाचं काम घेऊन 30 वर्षाचं काम घेऊन जाणार आहेत मतदारांसमोर. तुम्ही काय घेऊन जाणार? आपल्याला काय पद्धतीने काम करावं लागेल आणि ह्याच्या आधी जो विकास काय आहे, बारामतीचा पाया हा पवार साहेबांनी बांधलेला आणि तो पाया आपल्याला आता मजबूत करावा लागेल. आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तो आज पण आहे. आपल्याला तो प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. बेरोजगारी आज वाढत चालली आहे. नवीन इंडस्ट्री जी आली नाही ती आपल्याला आणावी लागेल. पवार साहेबांनंतर आली नाही ती आणावी लागेल. पाण्याचा प्रश्न जो सुटला गेला नाही साहेब तेव्हा ते हे सगळे योजना आणले. अनेक उपसा सिंचन योजना पण आणले. त्याच्यानंतर पाण्यावर पण कुठली मोठी योजना इथं आली नाही. ते आपल्याला करावं लागेल. पाण्याचा साठा इथं वाढवावा लागेल. गुन्हेगारी बारामतीत अलीकडे खूप वाढली आहे. पूर्वी गुन्हेगारी एवढी नव्हती. ही गुन्हेगारी आपल्याला संपवावी लागेल. इथं मलिदा गँग खूप वाढली आहे. ती मलिदा गँग आपल्याला बदलावी लागेल. नवीन युवकांना युवतींना स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना लोकशाही पद्धतीतून ज्यांची निवड होईल त्यांना आपल्याला तिथं संधी द्यायची आहे आणि हे सगळे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. आणि विशेष म्हणजे आता मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की एक लोकप्रतिनिधीची बारामतीकरांना गरज आहे. सेवक म्हणून जो काम करेल, एक हक्काचा माणूस जो त्यांच्यामध्ये राहील असेल, जो त्यांना भेटत जाईल, त्यांचे प्रश्न लगेच मार्गी लावेल, असा एक लोकप्रतिनिधी बारामतीकरांना पाहिजे. आणि साहेबांचा विचार पुढे नेणारा एक व्यक्ती बारामतीकरांना पाहिजे. आणि हे सगळं आपण करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. तुम्ही जेव्हा म्हणता ना सेवक पाहिजे, हक्काचा माणूस पाहिजे, त्यावेळेला तुम्ही असं सूचित करता की दादा सेवक राहिलेले नाही. दादा अहो, तुम्ही त्याच्यातून वेगळा अर्थ काढताय पण मी तसं कधी बोललो नाही. पण आता शेवटी असं आहे की तुम्ही शेवटी कधी बोललात दादांशी? कधी आता बरेच महिने झाले. लोकसभेनंतर कधी नाही. तुमच्या भावंडांशी पार्थ पवार किंवा जय पवार, नाही. काकींशी? काकींना परवा भेटलो. आपली शिक्षण संस्था आहे विद्या प्रतिष्ठान आणि त्याचा 16 ऑक्टोबरला वर्धापन दिन असतो. ती संस्था पवार साहेबांनी काढली. 53 वर्ष झाले आता त्याला. आणि त्या वर्धापन दिनासाठी तिथं काकी पण आलेले. ते पण विश्वस्त आहेत त्या संस्थेवर आणि तिथं आम्ही भेटलो. पण राजकारणावर आम्ही अजिबात बोललो नाही. काय मग काकींची गप्पा काय झाली? काय आपल्याला ही शिक्षण संस्था आता पुढे कशी न्यायची किंवा जनरल गप्पा. कुटुंबाबद्दल काय गप्पा? कुटुंबाबद्दल नाही, जनरल की आपल्याला कुठं शिक्षण संस्थेमध्ये काय करायचंय, पुढचे आपल्याला स्टेप्स काय घ्यावे लागतील. तुम्ही शुभेच्छा दिल्या त्या खासदार झाल्या? हो, 100% दिले. अच्छा. आता मुद्दा असा आहे की तुमच्या घरामध्ये लोकप्रतिनिधी खूप आहेत. म्हणजे पवारसाहेब पहिले, सुप्रियाताई लोकसभेवरती, सुनेत्रा वहिनी राज्यसभेवरती, दादा उपमुख्यमंत्री, रोहित दादा आमदार आणि आता युगेंद्र दादा निवडणुकीच्या रिंगणात. लोक म्हणतात की हे यांच्यातच सगळं काय लढाई चालू आहे आणि यांच्यातच कुणीतरी त्या पदांवरती बसतंय. आणि एका प्रकारे म्हणजे त्यांना असं सूचित करायचं की हे पवारांच्या घराची एका पद्धतीची घराणी शैली आहे. तसं नाहीये. एकतर आम्हाला ही करायची गरज नाहीये, नव्हती. आणि माझी खरंच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं. पण आता पक्ष 2 झालेत त्याच्यामुळं हे आपल्याला बघायला मिळत असेल. आणि जर कोण इथं दुसरं कोण असेल
जास्त आपल्यापेक्षा केपेबल किंवा जास्त लोकांसाठी ज्यांनी काम केलंय किंवा जास्त जे लोकांसाठी झटतात, जे त्यांचे प्रश्न मार्गी लावतात, तर त्यांना पण अधिकार आहेत. ते पण इथं एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकतात. आणि आज फक्त आम्ही दोघंच इथं निवडणुकीच्या रिंगणात आम्ही नाहीये. अनेक इथं काय उमेदवार आहेत, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, पण सगळे पत्रकार जास्त करून आम्हाला येऊन भेटतात. ह्याच्यात मग आमची चूक काय? पण आता तुम्हाला असं वाटतं की आता म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आता तुम्हाला असं वाटतच नाहीये की दादा परत एकत्र येतील, घर एकत्र होईल? कारण तुम्ही म्हणलं की तुमची तर इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र राहावं. नाही, आहे आता काही तुमच्या माझी इच्छा आहे. तुमची इच्छा आहे, पण तुम्हाला शक्यता वाटते, होप आहे एखादा तरी अशी थोडाफार होप ठेवला पाहिजे माणसांनी, असं माझं मत आहे. सगळीकडे सारखं जर होप आपण जर सोडून दिलं तर मग काय म्हणजे काय अर्थच राहत नाही. त्याच्यामुळे एक होप आहे आणि इच्छा आहे की कधी ना कधीतरी हे सगळं काय म्हणतो पाणी निवडावं. हा म्हणजे सॉल्व्ह होऊन जाईल. दादांनी यावं परत कुटुंब तर एकच आहे. मी असं राजकीय दृष्ट्या सुद्धा ते आता तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. मी एक म्हणजे कुटुंबातला पण एक लहान व्यक्ती आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता आहे बारामतीत. त्याच्यामुळे हे सगळे वरिष्ठ लेवलचे सगळे प्रश्न आहेत. दिवाळीला तुमची भेट होणार आहे का यावेळी? आता बघू, होपफुली. कारण दरवर्षी अख्खं पवार कुटुंब आम्ही एकत्र बघितलेलं आहे. नाही, आपण सगळे असणार आहे आणि मला खात्री आहे की दादा आणि त्यांचं सगळं कुटुंब ते सगळे येतील. अच्छा, तर आता मला फक्त एक तुम्ही कुणाकडून काय काय घेतलं हे मला फक्त विचारायचं. पवार साहेबांकडून तुम्ही काय घेतलं? पवार साहेबांकडूनच मी जास्त घेतलंय. पवार साहेबांकडून खूप काय काय गुण घेतलंय असं नाही, पण घ्यायचा प्रयत्न करतो. शेवटी पवार साहेब हे एकच आहेत, परत दुसरे पवार साहेब होऊ शकत नाहीत. असे व्यक्ती म्हणजे फक्त ते माझे आदर्श आहेत त्याच्यामुळे मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना जर तुम्ही विचाराल तर असे लोक परत सारखं सारखं जन्माला येत नाहीत. आणि हे बारामतीकरांचं नशीब आहे, भाग्य आहे की ते आपल्या ह्या तालुक्यामध्ये जन्माला आले. जर ते कुठं दुसरीकडे विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जन्मले असते तर तो तालुका पुढे गेला असता. हे असे आपले पवार साहेब आहेत. त्यांच्याकडून त्यांच्यासारखं दुसरं कोण होऊ शकत नाही, पण थोडं त्यांच्या 1% जरी मी झालो तर मी खूप पुढे गेलो असं मी समजेन. दादांचा कुठला गुण तुम्हाला भावतो? दादांमध्ये कष्ट करायची तयारी आहे, ती साहेबांमध्ये पण आहे. दादा पण हे साहेबांकडूनच शिकले. आम्ही सगळे साहेबांकडे बघूनच शिकत आलोय, शिकतोय. पण दादा कष्ट खूप घेतात आणि त्यांचा जो काय म्हणतो एकदा त्यांनी ठरवलं तर मग ते काही करून ते पुढे जातात. सुप्रियाताई तुमच्या आत्या? सुप्रियाताई पण लोकात खूप जातात, नम्रपणे बोलतात, लोकसंपर्क त्यांचा चांगला आहे. एखादा मुद्दा जर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचा असेल तर मग ते त्यांना खूप चांगलं येतं आणि हे काही गोष्टी त्यांच्याकडून मी शिकलोय. काकी तुमच्या सुप्रियाताईंची अजून एक गोष्ट खूप चांगली आहे की त्यांचे संबंध लोकांबरोबर खूप चांगले आहेत. ते रिलेशनशिप्स खूप मेंटेन करतात. खूप चांगलं ते रिलेशनशिप्स ते तिथं ठेवतात, त्याला डेव्हलप करतात, कल्टिवेट करतात. त्यांचं नेटवर्क पवार साहेबांसारखंच हा गुण एखाद्या वेळेस साहेबांकडून त्यांच्यामध्ये आला असेल. त्यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे आणि फ्रेंड सर्कल, मित्रमैत्रिणी त्यांचे भरपूर आहेत. सुनेत्राव काकी, कारण आता त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून विचारतो. काकींकडून पण म्हणजे कुटुंबासोबत ते नेहमी माझ्याशी प्रेमळ राहिलेत, प्रेमळ वागले. त्यामुळे काकी म्हणून. रोहित पवार माझे मोठे भाऊ आहेत आणि वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलंय. आम्ही अनेक वेळेला एकत्र असतो, लहानपणापासून आतापर्यंत. त्यांच्याकडून खूप काय काय शिकण्यासारखं आहे आणि नेहमी मी काय काय गोष्टी त्यांचे शिकत असतो. पवार साहेबांनी 27व्या वर्षी निवडणूक लढवली होती पहिली, तुम्ही कितव्या वर्षी लढवली? आता 33 and you are single. मोस्ट एलिजिबल बॅचलर इन महाराष्ट्र.
आता काय महाराष्ट्र का इंडिया का काय तुम्ही ठरवा काय. मग आता तुम्ही काय ठरवलंय की नाही पुढे? नाही, पवार साहेबांनी पण लग्न आमदार झाल्यानंतर केलेलं. मग एखाद्या वेळेस आपलं पण तसं होईल. अच्छा, आमदार झाल्यानंतरच लग्न करा. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायवाचं. बघू आता काय. तर ठीक आहे, हरकत नाही. कारण की ह्या गप्पा पण आहेत, या सिरियस टॉक्स पण आहेत याच्यामध्ये राजकारणाच्या. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाने एक नवीन वळण घेतलेलं आहे आणि ते ऐतिहासिक आहे. कारण की जे कोणी शक्यता अनेक लोकांनी वर्तवलं, पण कोणी स्वप्नात बघितलं होतं की पवार कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं स्पीड होईल. ते स्पीड झालं आणि 2 फ्रॅक्शन तयार झाले. एका पुतण्याने दुसरं आपल्या काकांविरोधात दंड केला आणि दुसऱ्या इलेक्शनमध्येच लगेच त्यांच्या पुतण्याने आता त्यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत. अर्थात ते केवळ राजकीय दृष्ट्या आहे, ती केवळ राजकीय लढाई आहे. कुटुंब म्हणून ते एक आहे ते सांगतायत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. त्यासोबतच बारामतीकडे जसं देशाचं लक्ष आहे तसं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष आहे. कारण की महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू गेली 40-50 वर्ष शरद पवार साहेबांमुळे बारामती राहिलेलं आहे आणि त्यामुळेच बारामतीची लढाई आता सेंटरला येऊन थांबलेली आहे. येत्या 23 तारखेला पुन्हा एकदा युगेंद्रला आपल्याला बोलावं लागेल. नक्की. रिझल्ट येईल त्यानंतर. नक्की. आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढताय. जो काही रिझल्ट येईल त्यानंतर आपण पुन्हा भेटू. थँक्यू. मी मुंबई तकला वेळ दिली आणि चर्चा केली त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. पाहत रहा मुंबई.